ठीक आहे, चला जॉईन झाले सगळे. ओके, आता नेक्स्ट, जसं आता आपण बघितलं की रिव्हिजन क्लाउड कमांड बघितली. नेक्स्ट कमांड दॅट इज स्प्लाइन कमांड. आता स्प्लाइन कमांड काय कन्सेप्ट बघा. स्प्लाइन क्रिएट्स कर्व कॉल्ड नॉन युनिफॉर्म रोटेशनल बी स्प्लाइन्स. म्हणजे तुम्हाला फक्त काय की अप्स अँड डाऊन्स तुम्ही आता ड्रॉ करू शकता, बरोबर. दॅट इज कॉल्ड स्प्लाइन. आता ते कसं बघा, आता क्लिक केलं मी कमांड वरती, क्लिक केलंय स्प्लाइन कमांड, अँड देन झिगझॅग लाईन्स, जसं आपण अप्स अँड डाऊन्स आपण ड्रॉ करतो, बरोबर. तर अशा पद्धतीने ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर तुम्हाला एखादं करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण काय करतो, तर बघा आता इथे मी ग्रिड मोड ऑन केलाय. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशनने जे काही वेव्हज आहेत ते तुम्ही ड्रॉ करू शकता विथ द हेल्प ऑफ दिस स्प्लाइन कमांड. इट क्रिएट्स अ स्मूथ कर्व दॅट पासेस थ्रू नियर स्पेसिफाईड पॉइंट्स. म्हणजे जे काही तुम्ही पॉइंट मेन्शन करतायत तर त्या पॉइंट मधनं तो कर्व, स्मूथ कर्व काय होतोय, पास होतोय. दॅट इज कॉल्ड स्प्लाइन कमांड. ठीक आहे, असा ही स्प्लाइन कमांड आहे. त्यानंतर नेक्स्ट कमांड इट इज इलिप्स कमांड. आता इलिप्स कमांड खूप महत्वाची बघा. तर या इलिप्स कमांड मध्ये आपण दोन मेथडने इलिप्स काढू शकतो. ते कसं आपण आता बघू. सो फर्स्ट क्लिक ऑन इलिप्स कमांड, देन स्पेसिफाय ऍक्सिस एंड पॉइंट और आर्क सेंटर. ठीक आहे, तर आपल्याला आर्क मेथडने ड्रॉ करायचा का सेंटर मेथडने. पहिले मी तुम्हाला सेंटर मेथड दाखवतो, त्यानंतर आपण आर्क मेथड बघू. सो सेंटर मेथड वरती मी क्लिक केलं. स्पेसिफाय सेंटर ऑफ इलिप्स, म्हणजे तुम्हाला इलिप्सचा सेंटर पॉइंट तो विचारतोय. मी सेंटर पॉइंट मेन्शन केला. त्यानंतर तो विचारतोय आपल्याला स्पेसिफाय एंड पॉइंट, म्हणजे तुमचा एंड पॉइंट किती डिस्टन्स वरती पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला तो विचारतोय तर डिस्टन्स, म्हणजे जो आपल्याला माहितीये इलिप्स मध्ये दोन ऍक्सिस असतात, एक मेजर ऍक्सिस आणि दुसरा असतो मायनर ऍक्सिस. मग मी सेंटर मेथड सिलेक्ट केली. मग सेंटर पॉइंट पासून मी काय केलं, पहिला एंड पॉइंट दिला. त्यानंतर आता मी व्हर्टिकल ऍक्सिस जो आहे तो मेन्शन करतो, बरोबर. अशा पद्धतीने आपण एका मेथडने इलिप्स ड्रॉ केला. आता मी तुम्हाला दुसऱ्या मेथडने इलिप्स ड्रॉ करून दाखवतो. अगेन सिलेक्ट इलिप्स कमांड, आर्क वरती क्लिक केलं. मग आपल्याला फर्स्ट पॉइंट अँड सेकंड पॉइंट असे दोन पॉइंट तुम्ही मेन्शन करतायत, तर तुम्हाला इलिप्स हा मिळतोय. इलिप्स कमांड, बघा इलिप्स कमांड, पॉइंट मेन्शन केलाय. मेजर ऍक्सिस, तुमचा मेजर ऍक्सिस किती असणार आहे, त्या पहिल्या पॉइंट पासून ते मेजर ऍक्सिसचं डिस्टन्स, त्यानंतर तुम्हाला मायनर ऍक्सिसचं डिस्टन्स. ठीक आहे, बघा पहिल्या केसमध्ये मी काय केलं, सेंटर पॉइंट पासून मेजर ऍक्सिसचं डिस्टन्स दिलं होतं, बरोबर. म्हणजे थोडक्यात मी मेजर ऍक्सिसचं हाफ डिस्टन्स दिलं होतं. आणि सेकंड मेथड मध्ये मी काय केलंय, डायरेक्टली फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट, म्हणजे मेजर ऍक्सिसचं डिस्टन्स मी फुल दिलेलं आहे, बरोबर. आणि त्यानंतर मायनर ऍक्सिस, असे दोन पद्धतीने आपण इलिप्स हे ड्रॉ करू शकतो, बरोबर. परत एकदा दाखवतो दोन्ही पद्धतीने इलिप्स कसे ड्रॉ करतात ते. फर्स्ट सिलेक्ट इलिप्स कमांड, देन स्पेसिफाय ऍक्सिस एंड पॉइंट, म्हणजे एंड पॉइंट मेन्शन करायचा. मग पहिला एंड पॉइंट हा असणार आहे आणि दुसरा एंड पॉइंट, म्हणजे मी थोडक्यात काय करतोय, तर पूर्णपणे मेजर ऍक्सिस जो आहे तो मेजर ऍक्सिसचं डायमेन्शन मी इथे देतोय. समजा मेजर ऍक्सिस तुमचा 100 mm असेल, बरोबर. मग आपण इथे 100 mm जर टाकलं तर तुम्हाला 100 mm डिस्टन्स वरती पॉइंट मिळणार आहे. आणि त्यानंतर 50 mm हा तुमचा दुसरा डिस्टन्स आपण टाकतोय. सो 100/50 चा आपल्याला हा इलिप्स हा मिळतोय. त्यानंतर इलिप्सचं आपण सेकंड मेथड बघितली, सेंटर मेथड. सेंटर मेथड म्हणजे काय, तर सेंटर पॉइंट पासून या मेजर ऍक्सिसचं डिस्टन्स. ठीक आहे, मग सेंटर जर समजा टोटल मेजर ऍक्सिस हा 100 mm असेल
तर सेंटर पॉइंट पासून मेजर ऍक्सिसचा डिस्टन्स असणार आहे 50 mm. मी ते 50 एंटर करतो. त्यानंतर मायनर ऍक्सिसचं डिस्टन्स हे सेंटर पॉइंट पासून असणार आहे 25. मग 25 एंटर केलं. म्हणजे पहिल्या मेथड मध्ये मी डायरेक्ट पूर्ण मेजर ऍक्सिसचं डिस्टन्स टाकलं होतं 100 mm. दुसऱ्या मेथड मध्ये मी सेंटर पॉइंट पासून ते याचं डिस्टन्स टाकलं होतं मेजर ऍक्सिसचं, बरोबर. आणि त्यानंतर मायनर ऍक्सिस दिला होता. तर असे दोन पद्धतीने आपण इलिप्स जे आहेत ते ड्रॉ करू शकतो. आता यानंतर पुढे नेक्स्ट कमांड आहे, दॅट इज कॉल्ड इलिप्स आर्क. म्हणजे आपल्याला काय असतं तर इलिप्टिकल आर्क, जसं आपण सिंपल आर्क बघितलं 3 पॉइंट आर्क, तसं आता आपल्याला इलिप्टिकल आर्क सुद्धा ड्रॉ करता येतात. तर त्यामध्ये आपल्याला 5 पॉइंट मेन्शन करायचे. ड्रॉइंग मध्ये जसं दिसतंय स्क्रीनवरती तुम्हाला जसं दिसतंय 5 पॉइंट मेन्शन करायचे आणि त्यानंतर आपण आर्क हा ड्रॉ करू शकतो. मग पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट, तिसरा, चौथा आणि पाचवा. तर पहिला पॉइंट काय दाखवतो तुमचं इलिप्सचा स्टार्टिंग पॉइंट, बरोबर. आता इथे या ड्रॉइंग मध्ये जर आपण बघितलं बघा, तर फर्स्ट पॉइंट काय दाखवतो आपल्याला, सो इट इज स्टार्टिंग पॉइंट ऑफ इलिप्स आर्क. सेकंड पॉइंट काय दाखवतो, एंड पॉइंट ऑफ मेजर ऍक्सिस, म्हणजे तुमचं मेजर ऍक्सिस किती डिस्टन्स वरती पाहिजे तिथपर्यंत. त्यानंतर थर्ड पॉइंट काय दाखवतो तुमचं मायनर ऍक्सिसचं स्टार्ट पॉइंट, बरोबर. फोर्थ पॉइंट काय दाखवतो तुमचं आर्क, इलिप्टिकल आर्क कुठपर्यंत पाहिजे तो दाखवतोय. आणि फिफ्थ पॉइंट काय दाखवतो तुमचा मायनर ऍक्सिसचा एंड पॉइंट. असे 5 पॉइंट मेन्शन करून तुम्ही इलिप्टिकल आर्क हा ड्रॉ करू शकता, बरोबर. इलिप्टिकल आर्क वरती क्लिक केलं, त्यानंतर फर्स्ट पॉइंट मी दिला, ऑर्थो ऑफ करतोय मी. सेकंड पॉइंट, त्यानंतर थर्ड पॉइंट मी मेन्शन केला, फोर्थ पॉइंट मेन्शन करतोय आणि आता आपल्याला फिफ्थ पॉइंट. अशा पद्धतीने आपण इलिप्टिकल आर्क हा असा ड्रॉ करू शकतो, बरोबर. बऱ्याच वेळा ड्रॉइंग मध्ये तुम्हाला इलिप्टिकल आर्क ची गरज पडते, मग त्या केसमध्ये तुम्ही इलिप्टिकल आर्क हा या पद्धतीने ड्रॉ करू शकता. आता बघा अगेन इलिप्टिकल आर्क. आता इथे मी फर्स्ट पॉइंट इथे देतो, सेकंड पॉइंट इथे देतो, थर्ड पॉइंट, फोर्थ पॉइंट, सॉरी, इलिप्टिकल आर्क, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट, फोर्थ पॉइंट अँड फिफ्थ पॉइंट. आता मी आर्कचं डायमेन्शन थोडस वेगळं केलं. असे वेगवेगळे आर्क आपण ड्रॉ करू शकतो, बरोबर. जर तुम्हाला दुसऱ्या साईडने अपोजिट साईडने ड्रॉ करायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा ड्रॉ करू शकता. मोठा इलिप्स सुद्धा तुम्ही इलिप्टिकल आर्क हा ड्रॉ करू शकतो, बरोबर. आणि ऑपोजिटने जर पाहिजे असलं तुम्ही डायरेक्ट मिरर कमांड आहे आपल्याकडे, मिरर कमांड ज्यावेळेस शिकवेल तुम्हाला त्यावेळेस आपण ती वापरून अपोजिट साईडने सुद्धा
हॅलो, आवाज येतोय का आता? येस सर, येतोय आता. येस सर, येतोय आवाज. ओके ओके. तर आता आपण इलिप्टिकल आर्क शिकलोय. यानंतर आपल्याला पुढचे जे ऑप्शन्स आहेत, तर पुढचा ऑप्शन आहे इन्सर्ट ब्लॉक आणि मेक ब्लॉक. तर याचा वापर आपल्याला लगेच तर नाही लागणार आहे. मी ज्यावेळेस तुम्हाला टेम्पलेट वगैरे बनवायला शिकवेल त्यावेळेस तुम्हाला इन्सर्ट ब्लॉक आणि मेक ब्लॉक हे दोन्ही शिकवणार आहे. आता याची काही गरज नाही आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट कमांड आहे आपली पॉइंट कमांड. आता पॉइंट कमांड काय आहे, तर आपण सिंपल जसं आपण एखाद्या लाईन असेल तर त्या लाईनवरती आपण पॉइंट मेन्शन करतो. तर पॉइंट मेन्शन करण्यासाठी ही पॉइंट कमांड असते. डायरेक्टली तुम्ही कुठेही क्लिक करा तर तिथे तुम्हाला तो पॉइंट हा दिसणार आहे. आता इथे मी 3 पॉइंट जे आहेत ते ड्रॉ केले. बरोबर, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट आणि थर्ड पॉइंट. 3 पॉइंट आपण ड्रॉ केलेत. म्हणजेच ड्रॉइंग मध्ये आपल्याला जिथे समजा पॉइंट्स ड्रॉ करायचे असतात तर त्या पॉइंट, सिंगल पॉइंट, त्याच्यासाठी आपण ही पॉइंट कमांड वापरतो. त्यानंतर नेक्स्ट कमांड दॅट इज कॉल्ड हॅच कमांड. आता बघा, आपल्याला हॅचिंग लाईन बऱ्याच वेळा ड्रॉइंग मध्ये तुम्हाला जिथे सेक्शनल व्ह्यू असतो तर त्या सेक्शनल व्ह्यू मध्ये हॅचिंग कमांड वापरायची असते. हॅचिंग लाईन तुम्हाला दाखवायची असतात. बरोबर, मग त्या हॅचिंग लाईन साठी आपण काय करतो, तर ही हॅचिंग कमांड वापरतो. आता ती हॅचिंग कमांड कशी वापरतात ते आता आपण बघू. सगळ्यात पहिले मी एक क्लोज ऑब्जेक्ट काढतो, त्यानंतर आपण हॅचिंग कमांड बघू. आता मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ केलाय. तर या ऑब्जेक्ट मध्ये मला काय करायचं, हॅचिंग लाईन्स या इन्सर्ट करायच्या आहेत. बरोबर, मी काय करतो, हॅचिंग कमांड वरती जातो. हॅचिंग कमांड वरती मी गेल्यानंतर मला असा एक बॉक्स ओपन होतो. आता या बॉक्स मध्ये काय करायचं असतं बघा, सगळ्यात पहिलं आपल्याला या टाईप प्रीडिफाईन ठेवायचं. प्रीडिफाईन म्हणजे आपण जे जे डिफाईन करतोय ते. पॅटर्न म्हणजे काय, तर तुम्हाला इथे वेगवेगळे टाईपचे पॅटर्न्स असतात. बरोबर, मग जसं आता आपण बघतो की जिथे तुम्हाला डॅश लाईन असेल, बरोबर, मग ब्रास बॉक्स, वेगवेगळे असे शेड्स असतात, सँड. तर यापैकी आपल्याला काय करायचं, तर लाईन्स, हॅचिंग लाईन आपण जे आहे लाईनचं पॅटर्न ठेवतो, त्यामुळे इथे लाईन ऑप्शन सिलेक्ट करायचं. बरोबर, पॅटर्न कोणता असणार तुमचा, लाईन. मग मध्ये द्यायचंय. बरोबर, मग मला ते रेड कलर मध्ये हॅचिंग लाईन द्यायची, त्यामुळे मी ते रेड कलर हा सिलेक्ट केला. त्यानंतर इथे तुम्हाला अँगल, बरोबर, आता अँगल, हॅचिंग अँगल किती असतं सांगा बरं, सांगता येईल कोणाला? $45 असतो सर. येस, 45. बरोबर, 45 डिग्री. मग मी 45 डिग्री मेन्शन केलं. आता नेक्स्ट जे आहे ते स्केल. स्केल म्हणजे काय, तर तुमच्या दोन लाईन मधलं डिस्टन्स किती ठेवायचं तुम्हाला. बरोबर, इथे तुम्ही जर समजा 0.5 ठेवलं तर ते खूप जवळ जवळ येईल. बरोबर, आता आपण ठेवून बघू. एक सेकंड, हॅचिंग कमांड. ओके, त्यानंतर तुम्हाला तर इथे दोन ऑप्शन आहेत, ऍड पिक पॉइंट्स और ऍड सिलेक्टेड ऑब्जेक्ट्स. बरोबर, मग ऍड पिक पॉइंट वरती मी ज्यावेळेस क्लिक करतोय तर मग काय होतं बघा, मी जिथे क्लिक करेल त्या मुवमेंटला काय होईल, लगेच हॅचिंग लाईन ही येणार आहे. अँड देन ओके. आता 0.5 केल्यामुळे बघा हॅचिंग लाईन्स या सगळ्या खूप जवळ जवळ येत आहेत. त्याच्यावरती डबल क्लिक करून मी त्यांचं डिस्टन्स जे आहे ते चेंज करू शकतो. बरोबर, हॅचिंग लाईन 0.5 ऐवजी मी ठेवतोय 1. त्यानंतर सेकंड ऑप्शन असतो ऍड सिलेक्टेड ऑब्जेक्ट. सिलेक्टेड ऑब्जेक्ट म्हणजे काय, की तुम्हाला फक्त काय करायचं, त्या ऑब्जेक्ट वरती क्लिक करायचंय अँड देन एंटर की. मग इथे तुम्ही प्रिव्ह्यू बघू शकता हॅचिंग लाईन कशी दिसणार. बरोबर, त्यानंतर ज्यावेळेस आपण एंटर करू त्यावेळेस तुमच्या ऑब्जेक्ट मध्ये काय येणार आहे, हॅचिंग लाईन्स दिसणार आहे. हॅचिंग लाईन दिसत आहेत ना सगळ्यांना? येस सर. हा, ठीक आहे. तसं आपण या पद्धतीने ऑब्जेक्ट मध्ये हॅचिंग लाईन्स आपण ड्रॉ करू शकतो. बरोबर,
आता बघा बऱ्याच वेळा काय असतं की आपला ऑब्जेक्ट हा असा ड्रॉ करताना पूर्णपणे क्लोज राहत नाही, बरोबर. आता पहिला ऑब्जेक्ट मी पॉलिगॉन काढला त्यामुळे तो तो पूर्णपणे क्लोज ऑब्जेक्ट आहे. आता इथे काय आहे, माझा ऑब्जेक्ट पूर्णपणे क्लोज नाही बघा, इथे थोडासा तो असा इनकम्प्लीट दिसतोय. आता हे छोटस ड्रॉइंग आहे त्यामुळे तुम्हाला लगेच ते विजिबल आहे, पण ज्यावेळेस आपलं मोठमोठे ड्रॉइंग्स असतात तर त्या ड्रॉइंग मध्ये आपल्याला कळत नाही की कोणता पार्ट हा असा इनकम्प्लीट आहे, म्हणजे तो असा टच नाही एकमेकांना, बरोबर. तर त्या केसमध्ये हॅचिंग लाईन ही वर्कआउट होत नाही. बघा मी हॅचिंग लाईन सिलेक्ट केली, त्यानंतर लाईन पॅटर्न सिलेक्ट केला, कलर सिलेक्ट करतोय मी. आता समजा इथे मी याला ग्रीन कलर घेतला, अँगल दिला 45, स्केल दिला, त्यानंतर मी ऍड पिक पॉइंट्स, पिक पॉइंट वरती क्लिक करतोय, लगेच मेसेज डिस्प्ले झाला बघा, अ क्लोज बाउंड्री कॅन नॉट बी डिटरमाइंड. क्लोज बाउंड्री कॅन नॉट बी डिटरमाइंड याचा अर्थ काय, तर त्या सॉफ्टवेअरला आपल्याला क्लोज बाउंड्री असणं गरजेचं आहे, आणि क्लोज बाउंड्री जर असेल तरच तो काय करणार आहे, हॅचिंग वर्कआउट करेल, हॅचिंग इम्प्लिमेंट करेल, बरोबर. आणि इथे काय होतंय बघा, त्याने लगेच मेन्शन पण केलं की क्लोज बाउंड्री कुठे नाहीये, तर या दोन ठिकाणी आपला ऑब्जेक्ट हा असा क्लोज नाहीये, आणि त्यामुळे तो हॅचिंग काय होते, बसत नाही, तिथे हॅचिंग होत नाही, बरोबर. मग आपल्याला काय करायचंय, तर ज्यावेळेस आपल्याला पूर्ण कमांड मधनं मी बाहेर येतोय, त्यानंतर ज्यावेळेस आपण ऑब्जेक्टला इनकम्प्लीट ऑब्जेक्ट आहे त्याला मी ज्यावेळेस कम्प्लीट करतोय त्याच वेळेस काय होईल, तो पूर्णपणे हॅचिंग जी आहे ती दिसेल आपल्याला, बरोबर. ओके, मग आता आपल्याला क्लोज ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा आहे. फर्स्ट पॉइंट घेतला, सेकंड पॉइंट, याच लाईनला थर्ड पॉइंट, देन फोर्थ पॉइंट. बघा आता आता तो क्लोज ऑब्जेक्ट झालाय. ज्यावेळेस मी हॅचिंग कमांड घेईल त्यानंतर त्याचा कलर, त्याचं अँगल, त्याची स्केल सगळी सिलेक्ट केली, आणि देन सिलेक्ट ऑब्जेक्ट किंवा पिक पॉइंट. पिक पॉइंट म्हणजे काय, तर आपल्याला त्याच्या फक्त सेंटरवरती क्लिक करायचं. सेंटरवरती कुठेही पण क्लिक करा, डायरेक्टली तुमचा ऑब्जेक्ट हा पूर्णपणे सिलेक्ट होणार आहे. ऍड पिक पॉइंट वरती क्लिक केलं, सेंटरवरती क्लिक केलं, आणि देन ओके. बघा आता इथे हॅचिंग काय होते, इम्प्लिमेंट होते. आधी इम्प्लिमेंट होत नव्हती, कारण काय झालं, तर तुमचं पूर्णपणे बॉक्स ऑब्जेक्ट हा क्लोज नव्हता. आता तो क्लोज झालाय, त्यामुळे तुमचं हॅचिंग ही वर्कआउट होते. ठीक आहे, कळलं सगळ्यांना हॅचिंग कमांड कशी वापरतात. हॅलो सर ते हॅचिंग लाईन्स ट्रान्सपरंट करता येते का, जसे थोडी लाईट. हॅचिंग लाईन पण ट्रान्सपरंट करता येते ना आपल्याला, हॅचिंग लाईन ट्रान्सपरंट करता येते. ट्रान्सपरन्सीचा ऑप्शन असतो, त्याच्यानुसार आपण ती किती डार्क ठेवायची, किती लाईट ठेवायची, हे आपल्यावरती डिपेंड असतं. तुम्हाला समजा एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये हॅचिंग लाईन दाखवायची पण ती थोडीशी कमी ट्रान्सपरंट, म्हणजे आपल्याला जास्त ती हायलाइट नको व्हायला, असं जर पाहिजे असेल तर आपण ते करता येतं, ट्रान्सपरन्सी त्याची कमी करता येते. ठीक आहे, आता मेन म्हणजे काय, तर हॅचिंग लाईन कशी वापरतात, हॅच कमांड कशी वापरतात ते कळलं का सगळ्यांना. आपल्याला आधी सुरुवातीला ते महत्वाचं आहे. ठीक आहे, एकदा का हॅचिंग कमांड वापरता आली मग त्याच्यात काय काय ऍडव्हान्स ऑप्शन्स आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. पण पहिले आता बेसिक काय, तर आपल्याला हॅचिंग कमांड वापरता येणं गरजेचं आहे, बरोबर. आणि सगळ्यात मेन पर्पज, सगळ्यात मेन पॉइंट काय, हॅचिंग कमांड जेव्हा आपण युज करतो आपण, तर ती बाउंड्री किंवा तो ऑब्जेक्ट कसा पाहिजे, क्लोज पाहिजे. क्लोज असेल तरच हॅचिंग जे आहे ते इम्प्लिमेंट होणार आहे, अदरवाईज हॅचिंग इम्प्लिमेंट होणार नाही. ठीक आहे, परत एकदा दाखवतो हॅचिंग कसं करायचं. हॅचिंग कमांड वरती क्लिक करायचंय, ऑप्शन सिलेक्ट करायचंय, पॅटर्न लाईन का पॅटर्न ठेवायचंय. मग तुम्हाला हॅचिंग साठी जो कलर द्यायचा तो कलर तुम्ही सिलेक्ट केला, त्यानंतर हॅचिंगचा अँगल सिलेक्ट केला, बरोबर. त्यानंतर हॅचिंगची स्केल सिलेक्ट केली, समजा आता स्केल मी देतोय 2 स्केल दिल्यानंतर बघा काय होतं. त्यानंतर इथे दोन ऑप्शन आहे, ऍड पिक पॉइंट्स. ऍड पिक पॉइंट्स म्हणजे काय, तर जी क्लोज बाउंड्री असेल त्याच्या फक्त सेंटरला तुम्ही क्लिक करा,
सेंटरला क्लिक केलं की डायरेक्टली ती क्लोज बाउंड्री काय होते सिलेक्ट होते. आणि सेकंड ऑप्शन आहे सिलेक्ट ऑब्जेक्ट. सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर तुम्हाला माऊसचा कर्सर त्या ऑब्जेक्ट वरती न्यावा लागतो आणि मग तुमचा ऑब्जेक्ट काय होतो सिलेक्ट होतोय. पण ते जर समजा पिक पॉइंट्स वरती क्लिक केलं, ऍड पिक पॉइंट्स, मग क्लोज बाउंड्रीच्या फक्त सेंटरला कुठे पण क्लिक करा, तो होल ऑब्जेक्ट काय होतो सिलेक्ट होतोय. सो पिक पॉइंट वरती मी क्लिक करेल, डायरेक्टली सेंटर पॉइंट वरती मी क्लिक केलं अँड देन एंटर की प्रेस केली अँड देन ओके. बघा बरोबर ऑब्जेक्टला हॅचिंग लाईन इम्प्लिमेंट झाली. त्यानंतर इथे मला हॅचिंग लाईन परत द्यायचे, कलर चेंज केला मी, देन सिलेक्ट ऑब्जेक्ट. सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हटलं तर आपल्याला त्या ऑब्जेक्ट वरती क्लिक करा. आता इथे मध्ये क्लिक केलं तर हॅचिंग लाईन येणार नाही, बरोबर, कारण काय त्यांनी आपण काय ऑब्जेक्ट कोणती मेथड सिलेक्ट केली, सिलेक्ट ऑब्जेक्ट मेथड. म्हणून मग तुम्हाला काय करावं लागतं, ऑब्जेक्ट वरती क्लिक करावं लागतं अँड देन एंटर की प्रेस करा अँड आफ्टर दॅट ओके. तर तुमची हॅचिंग लाईन इम्प्लिमेंट होते. तर अशा पद्धतीने आपण हॅचिंग लाईन जी आहे ती देऊ शकतो. फक्त एकच गोष्ट पाहिजे, तुमचा ऑब्जेक्ट हा क्लोज बाउंड्री पाहिजे. नेक्स्ट वन ग्रेडियंट कमांड. आता ग्रेडियंट कमांड कशी वापरतात बघा. तर जसं आपण हॅचिंग लाईन साठी एक पॉइंट महत्वाचा असतो की तुमची बाउंड्री क्लोज पाहिजे, तर ग्रेडियंट साठी सुद्धा तुमची बाउंड्री कशी पाहिजे, क्लोज पाहिजे, बरोबर. मग आता याच्यात काय बघा, तर इथे तुम्ही वेगवेगळे कलर फिल करू शकता. जसं आता आपण हॅचिंग लाईन्स जे आहेत ते इन्सर्ट केले होते. आता ज्यावेळेस तुम्ही एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ केलाय, तर त्या ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला फ्रंट व्ह्यूला वेगळा कलर द्यायचा आहे, टॉप व्ह्यूला वेगळा कलर द्यायचा आहे, साइड व्ह्यूला वेगळा कलर द्यायचा आहे, काही असे इफेक्ट्स टाकायचे आहेत आपल्या ऑब्जेक्ट वरती, बरोबर. मग त्या केसमध्ये आपल्याला काय आहे, तर तुम्ही इथे वेगवेगळे कलर्स सुद्धा टाकवू शकता, बरोबर. म्हणजे हॅचिंग तर करू शकतो आपण, हॅचिंग फक्त आपण त्या सेक्शनल व्ह्यू साठी ड्रॉ करू शकतो, पण ग्रेडियंट या कमांडने आपण त्या ऑब्जेक्ट वरती वेगवेगळे कलरचे इफेक्ट आपण ऍड करू शकतो, बरोबर. मग ते इफेक्ट कसे ऍड करायचे बघा. मग इथे पहिले काय तर सिंगल कलर, म्हणजे तुम्हाला समजा एकच कलर ठेवायचा असेल आणि इफेक्ट द्यायचे असेल, तर तुम्ही इथून तो वन कलर वरती ऑप्शन वरती क्लिक करा आणि इथून तुम्ही पाहिजे तो कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता, बरोबर. पाहिजे तो कलर तुम्ही सिलेक्ट करायचा आणि तुम्ही इफेक्ट जे आहेत ते देऊ शकता, बरोबर. मग इथे शेडेड इफेक्ट बघा, तुम्हाला जो इफेक्ट पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पिक पॉइंट, पिक पॉइंट वरती क्लिक केलं तर जसं आपण बघितलं की सेंटर पॉइंट वरती क्लिक करा, डायरेक्टली तुम्हाला तो ऑब्जेक्ट काय होईल, सिलेक्ट होईल. बघा सेंटर पॉइंट वरती क्लिक केलं तर अशी इफेक्ट तुम्हाला शेडेड इफेक्ट हा मिळतो आणि इथे सिंगल कलर आपण यूज केलाय, बरोबर. आता तेच जर समजा मला डबल कलर पाहिजे, मग मी काय करतो, ग्रेडियंट ऑप्शन वरती गेलो, टू कलर ऑप्शन वरती क्लिक केलं. मग पहिला कलर समजा मी आता देतो इथे ब्लॅक कलर अँड ओके. अँड देन सेकंड कलर समजा मी देतोय ऑरेंज कलर किंवा मग आपण रेड कलर देऊ, ठीक आहे. आता आपल्याला इथे काय करायचंय, इफेक्ट्स तुम्हाला शेडेड इफेक्ट जे जे पाहिजेत, जो तुमचा आवडीचा असेल किंवा मग जसं पाहिजे असेल तसं तुम्ही तो सिलेक्ट करू शकता. अँड देन सिलेक्ट ऑब्जेक्ट, जसं आपण हॅचिंग कमांड मध्ये वापरलं होतं सिलेक्ट ऑब्जेक्ट, तसं क्लिक करायचंय आणि एंटर की प्रेस करा. बघा तुमच्या ऑब्जेक्टला तुम्ही काय करू शकता, इफेक्ट देऊ शकता, कलरचा इफेक्ट दिला बघा आता मी, बरोबर. तर ही झाली आपली ग्रेडियंट कमांड. आणि या ग्रेडियंट कमांडने आपण काय करू शकतो, वेगवेगळे इफेक्ट देऊ शकतो आपल्या ऑब्जेक्टला. तुम्हाला वाटलं नाही मला ही शेड नकोय, थोडीशी वेगळी शेड पाहिजे, तुम्ही वेगळी शेड सुद्धा देऊ शकता, ठीक आहे. बघा वेगळी शेड मी दिली, बघ आता इथे मी थोडीशी वेगळी शेड दिली, बरोबर. असे तुम्ही वेगवेगळे शेड्स देऊ शकता, वेगवेगळे कलर यूज करू शकतात, बरोबर. आता तुम्हाला ओरिएंटेशन सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. जर बघा आता इथे तुमच्या शेडचं ओरिएंटेशन बघा कसं दिसतंय. आता इथे मी समजा
सेंटर केलं तर ते सेंटर पासून सगळ्या कलरची शेड ही चेंज होते. इथे जर समजा तुम्ही अँगल दिला, समजा मी 45 डिग्री दिला, तर 45 डिग्री मध्ये तुमचे शेड्स जे आहेत त्या वर्कआउट होत आहेत. बरोबर. समजा इथे मी त्याला दिलं 30 डिग्री, तर जे काही शेड्स येत आहेत ते असे 30 डिग्री मध्ये तुम्हाला दिसतील. बरोबर. आणि त्यानंतर तुम्हाला जो पॉइंट पाहिजे तिथून तुम्ही तो सिलेक्ट करा. अँड ओके. बघा अशा पद्धतीने तुम्ही तुमची ग्रेडियंट कमांड ही यूज करू शकता. बरोबर. इथे आपण हॅचिंग कमांड पण वापरू शकतो. तुम्हाला ग्रेडियंट पाहिजे तर ग्रेडियंट सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर ही झाली आपली हॅचिंग कमांड आणि ग्रेडियंट कमांड. ठीक आहे. काय अडचण कोणाला याच्यात? नो सर. बघा आता या ज्या दोन कमांड आपण बघितल्या तर याचा यूज खूप होतो ज्यावेळेस तुम्ही सेक्शनल ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स ड्रॉ करतात. तर त्या केसमध्ये तुम्हाला हॅचिंग लाईन्स दाखवायला लागतात. आणि ज्यावेळेस तुम्ही ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स ड्रॉ करतात, मग तुम्हाला फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू किंवा मग एखादा आयसोमेट्रिक ऑब्जेक्ट ड्रॉ करतायत, मग त्या केसमध्ये तुम्हाला या ग्रेडियंट कमांडचा यूज करून तुम्ही तुमच्या ड्रॉइंगला जास्त अट्रॅक्टिव्ह बनवू शकतात. बरोबर. मग नॉर्मल जसं आपण बघतो की सिंगल ड्रॉइंग आपलं जे आहे सिम्पल ड्रॉइंग, तसं न ठेवता आपण आपल्या ड्रॉइंगला जास्त अट्रॅक्टिव्ह आणि जास्त इफेक्टिव्ह सुद्धा आपण बनवू शकतो. सो these are the gradient command and hatching command. नेक्स्ट कमांड जे आहे दॅट इज कॉल्ड रिजन कमांड. आता रिजन कमांड काय असतं बघा. तर रिजन कमांड कन्वर्ट्स अन ऑब्जेक्ट दॅट एनक्लोज अन एरिया इनटू अ रिजन ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, तर जे काही सुट्टे पार्ट्स असतात त्या सगळ्या सुट्ट्या पार्ट्सला ती कमांड काय करते, एकत्र करते. बरोबर. दॅट इज कॉल्ड रिजन कमांड. आता बघा मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ करून दाखवतो. आता इथे बघा कसं आहे, ही लाईन सिलेक्ट केली तर फक्त तीच सिलेक्ट होते, ही लाईन सिलेक्ट केली तर तीच होते. बरोबर. म्हणजे हे सगळे काय झाले आपल्या ऑब्जेक्टचे सुट्टे पार्ट्स झालेत. बरोबर. आता आपल्याला या सगळ्या पार्ट्स मिळून मला एकच क्लोज ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. बरोबर. मग मी काय करतोय, रिजन कमांड वापरली. रिजन वरती क्लिक केलं, तो विचारतोय सिलेक्ट ऑब्जेक्ट. मग सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हटलं तर आपल्याला पूर्णपणे ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे विंडो मेथडने अँड देन एंटर की प्रेस केलं. बघा तर तुम्ही कुठेही क्लिक केलं तर तुमचा पूर्ण ऑब्जेक्ट हा काय होणार आहे, सिलेक्ट होणार आहे. दॅट इज कॉल्ड रिजन. म्हणजे तो काय करतो, एक क्लोज रिजन तयार करतो. बरोबर. आधी काय होतं बघा, आधी मी ज्यावेळेस हे केलं तर इथे क्लिक केलं तर फक्त तीच लाईन सिलेक्ट झाली, इथे क्लिक केलं तीच लाईन सिलेक्ट झाली, इथे क्लिक केलं तीच लाईन सिलेक्ट झाली. बरोबर. म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट हा क्लोज ऑब्जेक्ट किंवा एक सिंगल ऑब्जेक्ट नव्हता, सुट्टे पार्ट्स होते त्याचे. पण मी रिजन कमांडने काय केलं, त्या सगळ्या पार्ट्सला एकत्र करून घेतलं. बरोबर. आणि एकच क्लोज ऑब्जेक्ट आपला तयार झाला. असा ही आपली रिजन कमांड आहे. तर याचा वापर करून तुम्ही क्लोज ऑब्जेक्ट हा तयार करू शकता. नेक्स्ट वन इज टेबल कमांड. आता बऱ्याच वेळा बघा आपल्या ड्रॉइंग मध्ये नंबर ऑफ टेबल्स असतात. जसं तुम्ही MWM मध्ये ड्रॉ केला असेल बघा, त्याला आपण म्हणतो मटेरियल जे काही टेबल असतो आपला. बरोबर. तर ते काही त्याचे स्पेसिफिकेशन्स असतात. तर त्या टेबल आपल्याला ऍड करण्यासाठी हा टेबल कमांड असते. या टेबल कमांड वरती क्लिक केलं, मग इथे तुम्हाला ऑप्शन येतो बघा, नंबर ऑफ कॉलम्स. कॉलम म्हणजे काय, असं ज्या काही व्हर्टिकल लाईन्स असतात तर त्या व्हर्टिकल लाईन्स ज्या असतात तर किती पाहिजे त्या, मग तुम्ही इथे जेवढ्या पाहिजे तितके टाकू शकता. नंतर नंबर ऑफ रोज, किती रोज म्हणजे काय, तर इथे दिसते हॉरिझॉन्टल लाईन्स किती ठेवायचे आहेत तुम्ही तितके ठेवू शकता. अँड देन ओके केलं. जसं मी ओके करतो तसं तुम्हाला तो टेबल हा असा दिसणार आहे. बरोबर. मग
नंबर ऑफ कॉलम्स मी 4 कॉलम ठेवले होते आणि नंबर ऑफ रोज जितके आपण नंबर ऑफ रोज ठेवू तितके तो दिसेल आणि ते आपल्याला आपण आपल्या टेबलला टायटल सुद्धा टाकू शकतो. बरोबर, तुम्ही ड्रॉइंग मध्ये पार्ट लिस्ट तयार केली असेल बघा, केली ना ड्रॉइंग मध्ये शीट्स ड्रॉ केले बघा MWM मध्ये, आपण पार्ट लिस्ट तयार करतो. त्या पार्ट लिस्ट मध्ये आपण काय केलं ते असा टेबल तयार करायचा आणि त्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ पार्ट्स, त्याचे स्पेसिफिकेशन, त्याची क्वांटिटी किती आहे, त्याचं मटेरियल किती आहे हे आपण ऍड करू शकतो. म्हणजे आपल्या ड्रॉइंग मध्ये जर समजा आपल्याला टेबल ऍड करायचं असेल तर आपण ही टेबल कमांड वापरतो आणि त्याच्या मदतीने आपण आपल्या ड्रॉइंग मध्ये टेबल ऍड करू शकतो. सो परत एकदा दाखवतो टेबल कमांड कशी वापरली मी. फर्स्ट क्लिक ऑन टेबल कमांड, देन एंटर नंबर ऑफ कॉलम्स. कॉलम म्हणजे व्हर्टिकल लाईन, जितके पाहिजे तितके तुम्ही कॉलम्स ऍड करू शकता. नंबर ऑफ रोज, जितकं हॉरिझॉन्टल लाईन, जितके हॉरिझॉन्टल लाईन्स पाहिजे तितके ऍड करू शकता. त्यानंतर इथे कॉलम विड्थ. कॉलम विड्थ म्हणजे काय तर दोन व्हर्टिकल लाईन मधले डिस्टन्स, दोन व्हर्टिकल लाईन मधलं डिस्टन्स, दॅट इज कॉल्ड कॉलम विड्थ. आणि रो हाईट, रो हाईट म्हणजे काय दोन हॉरिझॉन्टल लाईन मधलं व्हर्टिकल डिस्टन्स, दॅट इज कॉल्ड रो हाईट. तर ती तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर सेट सेल स्टाईल्स. तुम्हाला जर समजा टायटल ब्लॉक नकोय, टायटल ब्लॉक नको असेल तर तुम्ही तिथे डायरेक्टली चेंज करू शकता. सेकंड रो मध्ये पण तुम्हाला समजा तुम्हाला टायटल ब्लॉक नकोय, सगळीकडे मला डेटाच ठेवायचा आहे, बरोबर, तर आपण असं ठेवतो. पण आपण मोस्टली काय करतो, फर्स्ट रो जी असते त्या फर्स्ट रो मध्ये आपण काय करतो, हेडर देतो, बरोबर. आता इथे जर समजा तुम्हाला त्या फर्स्ट रोला टायटल द्यायचं, म्हणजे जसं आता आपण म्हणतोय की पार्ट लिस्ट असं नाव द्यायचंय, तर मग इथे ते देऊ शकतो. त्यानंतर सेकंड रो मध्ये जर समजा तुम्हाला हेडर द्यायचंय, म्हणजे जसं मी सांगितलं की त्याचं स्पेसिफिकेशन, मग सिरियल नंबर, स्पेसिफिकेशन, क्वांटिटी, त्याचं मटेरियल कोणते, असं आपण हेडर देऊ शकतो. आणि तिसऱ्या रो नुसार आपण काय करतोय, तर डेटा एंटर करतो. असं हे तुम्ही त्याचं जे काही टेक्स्ट आतमध्ये काय ठेवायचं आपल्याला ते सुद्धा आपण चेंज करू शकतो, बरोबर. आणि त्यानंतर ओके करून ऍड केलं तर इथे तुम्हाला टायटल टाकू शकतात, इथे हेडर टाकू शकतो आणि इथून तुमचा डेटा हा थर्ड रो पासून तुमचा डेटा ऍड करू शकतो आपण, बरोबर. अशा पद्धतीने आपण टेबल सुद्धा ऍड करू शकतो. आता हे झालं टेबल बद्दल. त्यानंतर नेक्स्ट कमांड आहे आपली मल्टीलाईन टेक्स्ट. आता मल्टीलाईन टेक्स्ट जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्या ड्रॉइंग मध्ये फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू असेल तर तुम्हाला त्या ड्रॉइंग मध्ये टेक्स्ट ऍड करावा लागतो. म्हणजे तुम्हाला त्याचं नाव द्यावं लागतात, बरोबर. म्हणजे हा तुमचा फ्रंट व्ह्यू आहे, हा तुमचा टॉप व्ह्यू आहे, हा तुमचा साइड व्ह्यू आहे, किंवा मग एखादं आपल्या शीट मध्ये तुमचं नाव तुम्हाला टाईप करायचंय, बरोबर, कॉलेजचं नाव टाईप करायचंय, तर हे आपण या टेक्स्ट कमांडने करू शकतो. बघा आता आपल्याला काय करायचं, या सगळ्या कमांड शिकून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला टेम्पलेट तयार करायचे. टेम्पलेट म्हणजे काय असतं, जसं आपलं ड्रॉइंग शीट असतं, ड्रॉइंग शीट मध्ये कसं कॉलेजचं नाव, त्यानंतर अकॅडमिक इयर, तुमचं स्वतःचं नाव, शीटचं नंबर, हे सगळं असतं. जशी एक स्टँडर्ड टेम्पलेट तयार करायचे. मग त्या स्टँडर्ड टेम्पलेटचा आपण एक स्पेशल एक सेशन घेणार आहे. तर पहिले या सगळ्या कमांड समजून घ्यायच्या, शिकून घ्यायच्या, आणि त्यानंतर आपण त्या टेम्पलेट कडे जाणार आहोत. ठीक आहे. तर आता सगळ्यांनी टेक्स्ट कमांड कशी वापरतो आपण ते बघायचंय. सो टेक्स्ट कमांड साठी मी इथे मल्टीलाईन टेक्स्ट वरती क्लिक केलं. त्यानंतर तो विचारतोय स्पेसिफाय फर्स्ट कॉर्नर. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तर असा एक कॉर्नर म्हणजे असा एक ब्लॉक तयार करायचा आहे, बरोबर, जसं मी स्क्रीनवरती काढलंय बघा. त्यानंतर त्याच्यात तुम्हाला काय करायचंय, तर टाईप करायचंय. समजा आता मी इथे टाकलं MVP RSM पॉलिटेक्निक असं मी टाईप करतो. बघा इथे मी काय केलं, आता
MVP RSM पॉलिटेक्निक गंगापूर रोड नाशिक. बरोबर, असं मी आपण टाकलेले. आता याला काय करायचं आपल्याला, आता हे मी टाकले, त्यानंतर याचा आपल्याला फॉन्ट स्टाईल चेंज करायची. बरोबर, मला आता इथे ठेवायचं आहे टाइम्स न्यू रोमन. मी टाइम्स न्यू रोमन सिलेक्ट केला. जसं आपण वर्ड फाईल मध्ये एखादी वर्ड फाईल असेल त्याला आपण एडिटिंग करतो, तसं इथे टेक्स्ट एडिट करायचंय. त्यासाठी पहिले काय करायचं, टेक्स्ट सिलेक्ट करून घ्यायचा. बघा मी टेक्स्ट सिलेक्ट केला, त्यानंतर त्याचा फॉन्ट चेंज केला. आता फॉन्ट हाईट, आपल्याला फॉन्ट हाईट सुद्धा आपण चेंज करू शकतो. मग तुम्हाला बोल्ड पाहिजे बोल्ड ठेवू शकता, बोल्ड नको तर बोल्ड काढून टाकू शकतो, इटॅलिक पाहिजे इटॅलिक ठेवू शकता. त्यानंतर अंडरलाईन पाहिजे, त्यानंतर त्याचा कलर, तुम्हाला कलर सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. तुम्हाला ज्या कलर मध्ये फॉन्ट ठेवायचा आहे त्या कलर मध्ये आपण ते ठेवू शकतो. आणि असं आपण टेक्स्ट हे ऍड करू शकतो. आता एम टेक्स्ट, याला काय म्हणतो आपण, एम टेक्स्ट म्हणजेच मल्टीलाईन टेक्स्ट. आता मला याच्या खाली आणखी काही ऍड करायचंय, तर मी एंटर की प्रेस केली तर डायरेक्टली मी ते ऍड करू शकतो. परत एंटर की प्रेस केली, ऍड करू शकतो. परत एंटर की ऍड. म्हणजेच काय, तर मला मल्टीलाईन टेक्स्ट, एम टेक्स्ट याचा अर्थ काय होतो, मल्टीलाईन. म्हणजे मी नंबर ऑफ लाईन्स इथे मी ऍड करू शकतो. दॅट इज कॉल्ड एम टेक्स्ट, मल्टीलाईन टेक्स्ट. म्हणजे जे नको त्याला आपण सिलेक्ट करून डिलीटही करू शकतो. देन ओके. अशा पद्धतीने आपण ही टेक्स्ट कमांड सुद्धा वापरता येते. तर टेक्स्ट कमांड वापरून आपण आपल्या ड्रॉइंग मध्ये नावं टाकू शकतो. तुम्हाला तुमचं नाव टाकायचंय, कॉलेजचं नाव टाकायचंय, तर ते सगळं आपण करू शकतो. मग याचा उपयोग आपल्याला ज्यावेळेस टेम्पलेट तयार करणार आहे आपण त्याच्यासाठी होणार आहे. ठीक आहे, तर असा आपला हा एम टेक्स्ट असणार आहे. त्यानंतर लास्ट ऍड सिलेक्टेड, तर याचा उपयोग आता लगेच तर होणार नाही तुम्हाला, ज्यावेळेस पुढे होईल त्याचा उपयोग त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. तर अशी टोटल आपल्या ड्रॉ टूलबार मधल्या सगळ्या कमांड्स आपण बघितल्या आहेत. तर 2-3 कमांड्स मी आपण नंतर बघणार आहोत. ठीक आहे, तर ही पूर्णपणे ड्रॉ टूलबार आज आपण बघितलंय. सेशन टर्मिनेट होणार आहे आपलं आता. तर त्यानंतर आपण पुढच्या प्रॅक्टिकलला आपण आता सर नंतर करायचंय का रिजॉईन?